येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. खासदार धैर्यशील मोहिते पाटील शिवसेनेच्या वाटेवर. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसंच माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांची वाटचाल शिवसेना शिंदे गटाच्या दिशेनं सुरू आहे. या दोघांनीही नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवाय शिंदे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडे देखील काही बाबींची चर्चा केली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधान परिषदेतील भाजपकडील आमदारकी संपत आली आहे. शिवाय पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते आणि माजी खासदार रणजित निंबाळकर हे वारंवार मोहिते पाटील घराण्याला टार्गेट करतायत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपोर्ट नाही केला तर मोहिते पाटील कुटुंब शिवसेना शिंदे गटात दाखल होणार असल्याचं कळतं. माढा लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा खासदारकी मिळवलेले मोहिते पाटील कुटुंब शिंदे सेनेला मिळालं तर शिवसेनेची ताकद जिल्ह्यात वाढणार आहे. यामुळेच आतापासूनच पालकमंत्री जयकुमार गोरे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका करू लागलेत. ते आता दुसरी राजकीय सावली शोधण्याचा प्रयत्न करत असून त्यांना सहजासहजी ती राजकीय सावली मिळणार नाही असं मत पालकमंत्री गोरे यांनी सोलापुरात व्यक्त केलं. त्यामुळे मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. सोलापुरातील अवंतीनगर येथील अरविंदधाम पोलीस वसाहत गेट ते येस न्यूज मराठीच्या कार्यालयापर्यंत केलेल्या नवीन रस्त्याचं खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झालं लोकार्पण. सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीचं सभापतीपद नक्की कोणाला मिळणार याबाबत भाजपच्या नगरसेवकांना लागली उत्सुकता. मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार सभापती पदाची निवड. सोलापूरच्या सम्राट चौकातील ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे 4 ट्रॅक्टरच्या साहाय्यानं पाणी काढून रोडवर सोडण्यात आलं. सोलापुरात आज पार पडलं महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या वतीनं द्वितीय त्रैवार्षिक अधिवेशन. सांगोला आगारास जानेवारीत 9,90,000 नफा. सांगोला एसटी जिल्ह्यात 3ऱ्या क्रमांकावर. सांगोला एसटी आगार प्रमुख विकास पोफळे यांची माहिती. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सोनल पांचाळ स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी. द बेस्ट सलोन ट्रेनिंग will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. तुळजापूर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार. 408 कोटींची निविदा जाहीर. पुढील 2 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. राज्यातील हवामानात अचानक बदल झाल्यानं पुढील 2 दिवसात अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत संपत आहे त्या ठिकाणी विद्यमान सरपंचाला प्रशासक म्हणून नेमलं जाणार आहे. राज्य सरकारचा निर्णय. आमदार रोहित पवार दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हणाले, अजितदादांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहाच न्याय देऊ शकतात. VSR कंपनीमागं खूप मोठे लोक. पोलीस भरतीला आलेल्या सांगली जिल्ह्यातील संग्राम धोंडीराम शिंदे या 23 वर्षीय तरुणाचा 1600 मीटर धावताना मृत्यू. छत्रपती संभाजीनगर येथील धक्कादायक घटना.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, Degav Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आतापर्यंत 3 वेळा मस्साजोगला येऊन गेला. धनंजय देशमुख यांचा खळबळजनक दावा. राज्याच्या परिवहन विभागात मोठा बदल. IAS अधिकारी राजेश नार्वेकर यांची महाराष्ट्राचे नवे परिवहन आयुक्त म्हणून करण्यात आली नियुक्ती. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल केलेला मानहानीचा खटला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतला मागे. नागपुरात 12वीचे 2 पेपर फुटले. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर तासाभरापूर्वीच आला व्हॉट्सअॅपवर. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे चौकशीचे आदेश. अमरावतीचे भाजप खासदार अनिल बोंडे यांचं राहुल गांधींविषयी वादग्रस्त विधान. म्हणाले, राहुल गांधी भारत विरोधी कारवाया करणारा नेता. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. मुंबईची हवा अति धोकादायक वळणावर. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 344 वर. शहरात धुळक्याचं साम्राज्य. शिर्डीमध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक. 15 वर्ष अल्पवयीन मुलीवर धर्मांतर आणि लग्नासाठी दबाव. मुख्य आरोपी इरफान शेखला अटक. पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा यांनी हैदराबाद हाऊस इथं दोन्ही देशांमधील सामंजस्य करारांची केली देवाणघेवाण. दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट. सुरक्षा वाढवली. लाल किल्ला, चांदणी चौक परिसरात धार्मिक स्थळं लक्ष्यावर. एजन्सी सतर्क.